विल स्टार्ट द रेकॉर्डिंग. तर बघा आपण आतापर्यंत काय काय बघितलं. वी हैव सीन बॉन्ड लेंथ. ठीक है, जो बॉन्ड लेंथ है वो कैपिटल आर से शो किया जाता है. तर बॉन्ड लेंथ म्हणजे काय असेल की कोणते पण दोन तुम्ही ऍटम घेऊन घ्या. सपोज वी हॅव 2 ऍटम हियर. बरोबर आहे, आपल्याकडे बघा 2 ऍटम आहे, ए आणि बी आहे. ठीक आहे, हे दोघे एकमेकांना बघा ऍडजस्टंटली लोकेटेड आहे, दोघे एकमेकांच्या आजूबाजूला आहे. सो जे डिस्टन्स आहे फ्रॉम दिस सेंटर ऑफ ऍटम आहे टू द सेंटर ऑफ द ऍटम बी, बघा हे जे काही डिस्टन्स आहे यालाच आपण काय बोलत असतो, याची वाली बॉन्ड लेंथ असं म्हणत असतो. ठीक आहे, काय म्हणत असतो याला, बॉन्ड लेंथ असं म्हणत असतो. इट इज रिप्रेझेंटेड बाय कॅपिटल आर. आता बॉन्ड लेंथ कशी मोजली जाते तुम्हाला आपण मागच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितलं. आता कोव्हॅलंट रेडियस म्हणजे काय, बरोबर आहे. आता बघा कोव्हॅलंट रेडियस म्हणजे काय असते, हा आपला ऍटम ए आहे. तर ह्या ऍटमच्या न्यूक्लियस पासून किंवा सेंटर पासून जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे किंवा जो सर्कम्फरन्स जो पॉइंट आहे तिथपर्यंत असणं जे डिस्टन्स आहे त्यालाच आपण काय बोलत असतो, त्यालाच आपण काय बोलत असतो, कोव्हॅलंट रेडियस बोलत असतो त्या ऍटम बद्दल. तशी बघा ऍटम जो बी आहे त्यासाठी कोव्हॅलंट रेडियस कुठून कुठपर्यंत आहे, इथून तर इथपर्यंत आहे. बरोबर आहे, ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. ऑलवेज रिमेंबर दॅट दी बॉन्ड लेंथ इज ऑलवेज ग्रेटर दॅन दॅट ऑफ ए कोव्हॅलंट रेडियस. बरोबर. आणि मला सांगा की ज्यावेळेस दोन सिमिलर ऍटम आहे, बरोबर आहे, इफ वी हॅव टू सिमिलर ऍटम, इफ वी हॅव टू सिमिलर ऍटम लाईक N2 आहे, O2 आहे, Cl2 आहे, याच्यामध्ये जी कोव्हॅलंट रेडियस आहे ती बॉन्ड लेंथच्या केवढी असेल, बरोबर आहे. याच्यामध्ये कोव्हॅलंट रेडियस जी असेल बॉन्ड लेंथच्या केवढी असेल, हाफ असेल, 1/4 असेल, 1/3 असेल का 1/8 असेल, कशी असेल सांगा बरं कमेंट करून. हा ए, बी ए, सी ए आणि डी ए. व्हेरी गुड, 1/2 होगा. हमने हे आपण मागच्या लेक्चरला बघितलं. नाउ वन डर वाल रेडियस भी देखा है हमने. वन डर वाल रेडियस क्या है, इट रिप्रेजेंट अस द ओवरऑल साइज ऑफ एन एटम. इतना याद रखो, इट इज अ व्हेरी इंपॉर्टंट स्टेटमेंट. हे बघा मित्रांनो, या ठिकाणी इथे बॉन्ड टाइप दिलेले आहे, बरोबर आहे, आणि कोव्हॅलंट बॉन्डची लेंथ पण दिली. या ठिकाणी किती आहे बघा, लक्षात ठेवा. ही जी बॉन्ड लेंथ असते मित्रांनो, ही आपण कशामध्ये दाखवत असतो, पिकोमीटर मध्ये. कोव्हॅलंट बॉन्ड लेंथ आहे मित्रांनो, इथे कोव्हॅलंट रेडियस नाहीये, इट इज ए कोव्हॅलंट बॉन्ड लेंथ. ही गोष्ट पण तुम्ही लक्षात ठेवायची आहे. बघा बॉन्ड लेंथ आपण कशामध्ये दाखवत असतो, पिकोमीटर मध्ये. आता पिकोमीटर म्हणजे काय, हा तुम्हाला होमवर्क आहे. आज काय करायचं तुम्ही, मीटरचे, बरोबर आहे, सेंटीमीटर पासून, सॉरी मिलीमीटर किंवा नॅनोमीटर किंवा फर्मी पासून जेवढे पण हे युनिट आहे ते लिहिण्याचा प्रयत्न करा. आय थिंक मी फर्स्ट लेक्चरला तुम्हाला लिहून दिले. तर पिकोमीटर म्हणजे किती असतं, नॅनोमीटर म्हणजे किती असतं, मायक्रोमीटर म्हणजे किती असतं, मॅक्रोमीटर म्हणजे किती असतं, बरोबर. या सगळ्या गोष्टी आज लिहिण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नाउ आवर नेक्स्ट टॉपिक इज ए बॉन्ड अँगल. ते बहुत इझी है, बरोबर. आता बॉन्ड अँगल म्हणजे नक्की काय असतं ते आपण बघणार आहे. तर बघा, इट इज एक्सप्रेस इन डिग्री. ऑब्विसली कोणता पण अँगल आहे तो आपण कशात दाखवत असतो, डिग्री मध्ये दाखवत असतो. आणि डिटरमाइंड बाय अगेन स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड. जे स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड आहे त्यातून डिटरमाइंड. आता स्पेक्ट्रोस्कोपिक काय आहे हे तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये मी सांगणार. तब तक आपको थोड़ा सा पेशेंस रखना. सपोज दिस इज एन एक्झाम्पल ऑफ H2O मॉलिक्यूल. H2O मॉलिक्यूलला कसं लिहितो बघा मित्रांनो, हा ऑक्सिजन आहे, बरोबर आहे, आणि दीज आर दी 2 हायड्रोजन ॲटम, बरोबर आहे. परत या ठिकाणी बघा एक रिव्हिजन करून घेऊ आपण. हायड्रोजन मित्रांनो सिंगल बॉन्ड शेअर केला आहे, म्हणजे किती इलेक्ट्रॉन शेअर झाले या ठिकाणी, 1 2. हे बघा याची डुप्लेट कंप्लीट झाली आहे का, हो झाली आहे. सिंगल बॉन्ड आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन आहे, 1 and 2. डुप्लेट कंप्लीट झाली आहे का, कंप्लीट झाली. आता ऑक्सिजनने बघा किती इलेक्ट्रॉन शेअर केले, 1 2 3 4. 4 इलेक्ट्रॉन शेअर केले, आणि बघा 1 2 3 4 हे त्याचे लोन पेअर. ऑक्टेट कंप्लीट आहे का, हो या ठिकाणी पण ऑक्टेट कंप्लीट झालेली आहे, म्हणजे कंप्लीट स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. सो दिस इज अवर सेंट्रल ॲटम अँड दिस इज अवर अनदर ॲटम, हायड्रोजन. तर बघा हा जो या ठिकाणी अँगल आहे मित्रांनो, बरोबर आहे, ह्या ज्या बॉन्ड्स मधला, लक्षात ठेवा बॉन्ड्स मधला जो अँगल आहे
त्यालाच आपण काय बोलत असतो, बॉन्ड अँगल. बॉन्ड अँगल वेगवेगळा असू शकतो अकॉर्डिंग टू मॉलिक्युल, अकॉर्डिंग टू स्पेसिस टू स्पेसिस. आता तुम्हाला होमवर्क आहे परत, आज तुम्हाला काय करायचं, यू हॅव टू गुगल दिस, व्हाट इज द बॉन्ड एंगल फॉर द H2O मॉलिक्यूल. जो H2O मॉलिक्यूल है उसके लिए बॉन्ड एंगल कौन सा है, ये आपको फाइंड करना. ठीक है, इट इज एक्सप्रेस इन डिग्रीज एंड डिटरमाइंड बाय द स्पेक्ट्रोस्कोपिक मेथड. उसके बाद में आता है बॉन्ड एंथैल्पी. बताओ मुझे एंथैल्पी म्हणजे काय असते, काय सांगितलं तुम्ही, व्हाट डू यू मीन बाय एंथैल्पी. एंथैल्पीचा अर्थ काय सांगितलं होतं म्हणजे सांगा बरं. मी आपण 2-3 लेक्चर अगोदर पण बघितलेलं एंथैल्पी बद्दल, खूप काही गोष्टी बघितलेल्या. एंथैल्पी म्हणजे काय असतं, इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. ही एनर्जी मित्रांनो काहीतरी, बरोबर, व्हेरी गुड, हीटच्या फॉर्म मध्ये असेल किंवा कोणत्या पण फॉर्म मध्ये, व्हेरी गुड श्रुति. इट इज अ फॉर्म ऑफ एनर्जी. अब बॉन्ड एंथैल्पी, इसका मतलब क्या है, ये ऐसा एनर्जी है जो किसके लिए यूज हो रहा है, बॉन्ड को ब्रेक करने के लिए यूज हो रहा है. देखो, द अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ ए बॉन्ड. कोई भी बॉन्ड है, अगर उसको हमें तोड़ना है, उसके लिए जितना एनर्जी लगेगा उसको हम क्या बोलेंगे, बॉन्ड एंथैल्पी बोल. अगेन यू हैव टू रिमेंबर दिस, द बॉन्ड एंथैल्पी इज रिप्रेझेंटेड इन ए किलो जूल पर मोल. कशामध्ये, किलो, कोणते पण एंथैल्पी असेल लक्षात ठेवा. तुम्ही कोणते पण एंथैल्पी घ्या, इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी घ्या, वेरी गुड अनिकेत, 104.5 बराबर है. आए ना, गूगल तो अभी ना किया ना बेटा, मैं तो अभी गूगल कर दिया और डाल दिया. ठीक है, चलो कोई बात नहीं. आयनाइजेशन गेन एंथैल्पी क्या, सॉरी इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी क्या, आयनायझेशन एंथैल्पी घ्या किंवा कोणती पण एंथैल्पी घ्या, त्यासाठी सेमच युनिट असणार आहे, काय असणार आहे, किलो जूल पर मोल. ठीक आहे, बॉन्ड एंथैल्पी लक्षात आली असेल तुम्हाला, की इट इज अमाउंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 मोल ऑफ बॉन्ड. कोणता पण बॉन्ड आहे त्याला तोडण्यासाठी लागणारी जी एनर्जी असते त्याला जे आपण बॉन्ड एंथैल्पी असं म्हणतो. देन वी हॅव बॉन्ड ऑर्डर. तर बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय ते बघू. अकॉर्डिंग टू लिविस, तर लिविस यांनी काय सांगितलं की कोव्हॅलेंट बॉन्ड, कोणता पण कोव्हॅलेंट बॉन्ड असेल, बरोबर आहे. लिविस यांनी काय सांगितलं की कोणता पण कोव्हॅलेंट बॉन्ड आहे, आयनायझेशन, ओके ठीक आहे, कोणता पण कोव्हॅलेंट बॉन्ड असेल त्याच्यामध्ये जी बॉन्ड ऑर्डर आहे ती आपण कशी डिटरमाइन करू शकतो. देन वी कॅन डिटरमाइन बाय द नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन 2 ॲटम. कोणते पण 2 ॲटम घ्या, सपोज हा ॲटम ए आहे आणि हा ॲटम बी आहे, त्याच्यामध्ये जे सिंगल बॉन्ड असेल त्याची बॉन्ड ऑर्डर किती झाली, 1 झाली. याच्यामध्ये जे डबल बॉन्ड असेल बॉन्ड ऑर्डर किती झाली मित्रांनो, 2 झाली. तर ए आणि बी मध्ये, एक मिनिट, ओके. तर कोणता पण बॉन्ड असेल, ठीक आहे, सॉरी कोणते पण 2 ॲटम आहे ए आणि बी, याच्यामध्ये ट्रिपल बॉन्ड फॉर्म होतोय 1, 2 आणि 3, तर त्याची बॉन्ड ऑर्डर किती असेल मित्रांनो, 3 असेल. दिस इज सिंपल लाईक दॅट. ठीक आहे, परत सांगतो मी, बॉन्ड ऑर्डर म्हणजे काय. लिविस यांनी काय सांगितलं होतं, कोणताही कोव्हॅलेंट बॉन्ड असेल, कोणता बॉन्ड, कोव्हॅलेंट बॉन्ड, याच्यामधली बॉन्ड ऑर्डर आपण कशी सांगू शकतो की त्याने एक इलेक्ट्रॉन जर सपोज 1 इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केली आहे म्हणजे किती झाली, त्याची बॉन्ड ऑर्डर 1 झाली. 2 इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केली आहे म्हणजे 2 झाली, आणि 3 इलेक्ट्रॉनची पेअर शेअर केली आहे तर बॉन्ड ऑर्डर किती झाली मित्रांनो, 3. एक्झाम्पल बघा खाली दिलेले, बॉन्ड ऑर्डर फॉर H2 इज 1, फॉर O2 इज 2, कारण 2 इलेक्ट्रॉन शेअर आहे. फॉर N2 मध्ये बघा 1, 2, 3 इलेक्ट्रॉन आहे या ठिकाणी, 3 पेअर शेअर झाले, म्हणजे किती आहे, 3 आहे. एक्झाम्पल देतो मी तुम्हाला, एखादा सपोज फ्लोरीन आहे मित्रांनो, F2, बरोबर आहे, F2 नाही लिहित आहे, O2 चे एक्झाम्पल घेऊन घेऊ. O2 आहे, O2 ची मित्रांनो बॉन्ड ऑर्डर 2 आहे. बॉन्ड ऑर्डर किती आहे, 2 आहे. तर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन किती शेअर केले बरं ऑक्सिजनने, सांगा बरं मला. ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 4, ऑप्शन सी 8 अँड ऑप्शन डी 6. O2 आहे, O2 ची बॉन्ड ऑर्डर किती आहे, 2 आहे. त्याने एकूण व्हेरी गुड एकूण किती 4 इलेक्ट्रॉन शेअर केले, कारण एकदम सिंपल आहे,
बॉन्ड ऑर्डर 2 म्हणजे किती, डबल बॉन्ड. आणि आपल्याला माहिती आहे डबल बॉन्ड मध्ये 1 2 3 आणि 4 इलेक्ट्रॉन असतात. परत अगेन एक एक्झाम्पल, सपोज एखादी स्पेसिस आहे, एखादं एलिमेंट आहे, एखादं ऍटम आहे की ज्याची बॉन्ड ऑर्डर किती आहे, 3 आहे. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन सांगा बरं किती असतील, 6 8 10 3. वेरी गुड, इट विल बी 6. तो ये बात आपको याद रखनी. सपोज कोई स्पेसिस है, उसमें 2 इलेक्ट्रॉन शेअर केले गेले, किती, 2 इलेक्ट्रॉन शेअर केले गेले. तर बॉन्ड ऑर्डर किती आहे सांगा बरं, 1 2 3 and 4 नन, याच्यापैकी कोणती नाही. वेरी गुड, कितना होगा, 1 होगा. बस ऐसे ही क्वेश्चन घूमेंगे, आगे पीछे आगे पीछे आगे पीछे. व्हेरी गुड हर्षदा, तनिषा. चलो माहिती तुम्हाला कळतंय, ती महत्वाची गोष्ट आहे. तर लेविस हे आपल्याला बॉन्ड ऑर्डर बद्दल बघितलं. बघा आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्युल आहे मित्रांनो. आयसो इलेक्ट्रॉनिक बघा, परत मी तुम्हाला सांगतो, आयसो, आयसोचा अर्थ काय सांगितलं होता सांगा मला. आणि इलेक्ट्रॉन, आयसोचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलं होता, सेम. व्हेरी गुड, आयसोचा अर्थ असतो सेम. आता आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्युल म्हणजे काय, हे असे मॉलिक्युल आहे की ज्यांच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे असतात, सेम असतात. ठीक आहे, परत सांगतो मी, आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्युल किंवा आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस, काही पण असो, आपण जे डेफिनेशन बघितले ते, हे असे मॉलिक्युल असतात की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन कसे असतात मित्रांनो, सेम असतात. तर बघा, इन केस ऑफ ए आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्युल, सॉरी, इन केस ऑफ ए आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्युल्स या फिर आयन्स, एकतर मॉलिक्युल असो किंवा आयन असो, त्यांच्यामध्ये जी बॉन्ड ऑर्डर असते ती कशी असते मित्रांनो, सारखी असते. एक्झाम्पल बघा, वी हॅव F2 अँड O2 मायनस. O2 किती आहे, सॉरी, O2 मायनस. आता F2 मित्रांनो, याच्यामध्ये पण सिंगल पेअर, इथं 2 मायनस आहे, 2 ऑक्सिजन मध्ये पण या ठिकाणी किती आहे, सिंगल पेअर आहे. त्यामुळे दोघींची बॉन्ड ऑर्डर किती आहे, 1 आहे. एक्झाम्पल बघा, N2 चे एक्झाम्पल आहे, कार्बन मोनॉक्साईडचे एक्झाम्पल आहे, आणि NO प्लस चे एक्झाम्पल आहे. याच्यामध्ये पण बॉन्ड ऑर्डर किती आहे, सगळ्यांची 3 आहे. ठीक है, अगेन ये पॉइंट है, बहुत इंपॉर्टेंट है. विथ इंक्रीज इन बॉन्ड ऑर्डर, जर सपोज ओके बघा, विथ इंक्रीज इन बॉन्ड ऑर्डर, ठीक आहे, जर बॉन्ड ऑर्डर मित्रांनो इंक्रीज होत असेल तर जी बॉन्ड एन्थाल्पी आहे ती पण काय होईल, इंक्रीज होईल. आणि जी बॉन्ड लेंथ आहे मित्रांनो ती डिक्रीज होईल. असं काय होतं मला सांगतो. बघा मित्रांनो, बॉन्ड ऑर्डर आहे, एक बॉन्ड ऑर्डर सिंगल बॉन्ड, 2 बॉन्ड ऑर्डर डबल बॉन्ड, 3 बॉन्ड ऑर्डर ट्रिपल बॉन्ड. याला जर मित्रांनो सपोज 100 एवढी एनर्जी लागते, याला किती लागेल, नियरली किती, 200 एनर्जी लागेल. याला किती लागेल, 300 एवढी एनर्जी लागेल. म्हणजे बघा, बॉन्ड ऑर्डर आपली काय होते, इंक्रीज होते, तशी जी एनर्जी एन्थाल्पी, सॉरी, जी बॉन्ड एन्थाल्पी आहे ती पण काय होते मित्रांनो, इंक्रीज होते. पण जी बॉन्ड लेंथ आहे, बरोबर आहे, बॉन्ड लेंथ म्हणजे काय, इट इज द डिस्टन्स बिटवीन द न्यूक्लियस ऑफ ए 2 atoms. ते कसं होतं मित्रांनो, कमी कमी होत जात आहे. जर मी तुम्हाला विचारलं की सपोज खालीलपैकी कोणत्या कंडिशन मध्ये बॉन्ड लेंथ मोठी असेल, म्हणजे खालीपैकी तुम्हाला मी काही एक्झाम्पल देतो, याच्यापैकी बॉन्ड लेंथ कोणाची मोठी आहे. एक्झाम्पल आहे, सपोज तुम्हाला दिलं फर्स्ट ऑर्डर, बी सेकंड ऑर्डर, सी 3 ऑर्डर आणि डी नन. यांच्यामध्ये सगळ्यात जास्त बॉन्ड लेंथ म्हणजे लांबी सगळ्यात जास्त कोणाची असेल, न्यूक्लियसची. न्यूक्लियस मध्ये असणारा डिस्टन्स सगळ्यात जास्त कोणामध्ये असेल, व्हेरी गुड, कोणामध्ये असेल, फर्स्ट मध्ये असेल. व्हेरी गुड गायत्री, मानसी. चलो मैं तुम्हाला ह्या गोष्टी हळूहळू कळताय. अगर आई एम रिपीटिंग दिस थिंग कि देखो ये जो है इसको लिखने का कोशिश करो, जो भी हमारा नोट्स है इसको लिखने का कोशिश करो. ट्राई टू फर्स्ट राइट इट डाउन, देन रीड इट, केयरफुली रीड इट, वंस अगेन रीड इट, और उसके बाद ना समझ आया तो मुझे आस्क इट. ठीक है. सो दिस इज अबाउट द बॉन्ड ऑर्डर्स.
अगेन आई एम सेइंग दिस थिंग कि ये लीविस ने बताया था कोवेलेंट बॉन्ड के बारे में कि हम बता सकते हैं कि जो ओके कुछ बच्चे हैं मैसेज कर रहे हैं, ठीक है ओके. अकॉर्डिंग टू लिव्हिस इसने बताया था कोवेलेंट बॉन्ड असेल त्याच्यावर आपण बॉन्ड ऑर्डर दाखवू शकतो अकॉर्डिंग टू नंबर ऑफ बॉन्ड बिटवीन टू ॲटम्स 1 2 3 एक्झाम्पल दिले बघा बॉन्ड ऑर्डरचे वगैरे जे पण काय असेल. लक्षात ठेवा जी आयसो इलेक्ट्रॉनिक स्पेसिस असते आयसो इलेक्ट्रॉनिक मॉलिक्यूल किंवा आयसो इलेक्ट्रॉनिक आयन असतात त्यांच्यामध्ये बॉन्ड ऑर्डर कशी असते मित्रांनो सेम असते. ठीक आहे. नाउ वी हैव रेजोनेंस स्ट्रक्चर. रेजोनेंस स्ट्रक्चर के बारे में इतना ही ध्यान मेरे को की हे जे स्ट्रक्चर असतं मित्रांनो हे स्टेबल नसतं व्यवस्थित बरोबर आहे त्यामुळे त्यांचे जे काही स्ट्रक्चर आहे ते परत परत चेंजेस करत असतात. बघा whenever a single Lewis structure cannot describe molecule accurately. आता हे काय मित्रांनो लेव्हिस स्ट्रक्चर आहे ते एखाद्या मॉलिक्यूल हा कोणता मॉलिक्यूल आहे या ठिकाणी O3 ओझोनचा मॉलिक्यूल आहे. तर हा स्ट्रक्चर जर ह्या मॉलिक्यूलला व्यवस्थितपणे दर्शवत नसेल त्यावेळेस रेझोनन्स स्ट्रक्चरचा उपयोग होतो. कसा बघा अ नंबर ऑफ स्ट्रक्चर विथ सिमिलर एनर्जी. लक्षात ठेवा हे जे रेझोनन्स स्ट्रक्चर असतात मग तो हा असो हे सारखे सगळे फक्त त्याचे वेगवेगळे प्रकार आहे. म्हणजे सपोज आहे तुम्ही सारखे व्यक्ती आहे तुम्ही आज येलो कलरचा ड्रेस घातला उद्या ब्लॅक कलरचा ड्रेस घातला आणि परवा ग्रीन कलरचा ड्रेस घातला वगैरे वगैरे. यांच्यामध्ये बघा एनर्जी कशी असते सिमिलर असते. दे हॅव सिमिलर एनर्जी then position of nuclei bonding बेटा a number of structure with similar energy similar असते position of nuclei पण सारखी असते बॉन्डिंग पण सारखी असते नॉन बॉन्डिंग पेअर ऑफ इलेक्ट्रॉन पण कशी असते मित्रांनो सारखी असते. ठीक आहे. and are taken as canonical structure of hybrid which describe a molecule accurately. आणि यांना या प्रकारे असं दाखवलं जातं की जो मॉलिक्यूल आहे मित्रांनो त्याचा तो आपल्याला कसा दिसला पाहिजे ऍक्युरेट दिसला पाहिजे. ठीक आहे. रेजोनेंस के बारे में इतना याद रखो जो मॉलिक्यूल है एक लेव्हिस स्ट्रक्चर कधी आपल्याला व्यवस्थित मॉलिक्यूल बद्दल नाही सांगू शकत त्यामुळे 2-3 फॉर्म मध्ये त्याचा उपयोग केला जातो. सो दिस इज अ रेझोनन्स स्ट्रक्चर फॉर द O3 मॉलिक्यूल. O3 मॉलिक्यूल साठी रेझोनन्स स्ट्रक्चर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो की याच्यामध्ये बघा जे डिस्टन्स आहे हे किती येते सिंगल बॉन्ड आहे आणि डबल बॉन्ड मध्ये डिस्टन्स किती लक्षात ठेवा. आता मी हे असं का सांगतोय कारण जेई मध्ये किंवा नीट मध्ये विचारण्याची शक्यता है. देखो एनसीईआरटी में आपको फिगर दिया है. अब आई एम सेइंग दिस कि एनसीईआरटी में अगर आपको फिगर दिया है बराबर है सो देयर इज अ वेरी प्रोबेबिलिटी कि आपको ये जो डिस्टेंस है पूछ सकते हैं. चला सांगा बरं मित्रांनो मला हे जे 148 डिस्टन्स आहे पिकोमीटर हे डिस्टन्स काय या ठिकाणी हे बॉन्ड लेंथ आहे कॅपिटल आर आहे काय आहे कोव्हॅलेंट रेडियस आहे स्मॉल आर. सांगा बरं या ठिकाणी ही जी 148 आहे ही बॉन्ड लेंथ आहे का कोव्हॅलेंट रेडियस आहे कॅपिटल आर आहे का स्मॉल आर आहे. व्हेरी गुड ही काय बॉन्ड लेंथ आहे कारण बघा ही 2 ऍटम मधली आहे बरोबर आहे. बघा इथं पण ऑक्सिजन इथं पण ऑक्सिजन इथं पण ऑक्सिजन इथं बघा सिंगल बॉन्ड आहे मित्रांनो बॉन्ड ऑर्डर किती आहे 1 आहे 148 पिकोमीटर. इथं बघा डबल बॉन्ड होऊन गेला हे बघा 1 आणि 2 बॉन्ड ऑर्डर किती होऊन गेली बघा 121 पिकोमीटर. मागे बोललो ना आपण की जर बॉन्ड ऑर्डर आपण वाढवली त्याची बॉन्ड लेंथ काय होते मित्रांनो डिक्रीज होते. बघा इथं सिंगल फर्स्ट ऑर्डर होती बॉन्ड ऑर्डर 148 झाली डबल ऑर्डर होऊन गेली मग किती होऊन गेली 121. तो ये बातें आपको ध्यान में रखनी. सो दिस इज अबाउट द रेजोनेंस स्ट्रक्चर. रेजोनेंस स्ट्रक्चर हम क्यों दिखाते हैं क्योंकि एक जो सिंगल लिविंग स्ट्रक्चर है वो हमें मॉलिक्यूल के बारे में पूरी अच्छी तरीके से नहीं बता सकता है. देयरफॉर वी टेक इट रेजोनेंस फॉर्म इन 1 और 2 2 किंवा 3 फॉर्म मध्ये रेजोनेंस स्ट्रक्चर आपण घेत असतो. नाउ पोलॅरिटी ऑफ अ बॉन्ड लास्ट टॉपिक आहे आजचा आपला हा की पोलॅरिटी ऑफ बॉन्ड म्हणजे काय असतं. देयर आर 2 टाइप्स ऑफ बॉन्ड पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड अँड नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे. तर पोलर मित्रांनो पोलर म्हणजे काय 2 पोल वेगवेगळे बरोबर आहे की नाही 2 पोल वेगवेगळे. द पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म बिटवीन द डिफरंट ऍटम्स ऑफ डिफरंट इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. लक्षात ठेवा जो पोलर बॉन्ड आहे तो नेहमी कोणामध्ये बनत असतो डिफरंट ऍटम
मी सपोज एक्झाम्पल घेऊन घ्या H आणि Clचं, याच्यामध्ये काय बनत असतो, पोलर बॉन्ड बनेल. आणि बघा दोघींची पण इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी वेगवेगळी आहे. सांगा बरं मित्रांनो, क्लोरीन आणि हायड्रोजन मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? क्लोरीन आणि हायड्रोजन मध्ये सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे? क्लोरीन आहे का हायड्रोजन आहे? व्हेरी गुड, क्लोरीन आहे. ठीक आहे, सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह कोण आहे मित्रांनो? या ठिकाणी क्लोरीन आहे. तर बघा त्याच्यामध्ये काय होतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जो हायड्रोजन आहे बघा इथं दाखवलाय आणि क्लोरीन, याच्यामध्ये काय फॉर्म होतो, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होतो. इथं बघा हा एक इलेक्ट्रॉन दोघींनी एकमेकांनी शेअर केलेले. आता बघा पोलार कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये काय होतं, हे जे काही शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहे ना मित्रांनो, बरोबर आहे, हे शेअर केलेले इलेक्ट्रॉन जो काही जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम आहे, कोणता मॅक्झिमम इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाला ऍटम आहे, त्याच्याकडे ते ताणले जातील. देखो, द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर बिटवीन टू ऍटम गेट डिस्प्लेस्ड टुवर्ड हायली इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम. म्हणजे हे जे काय आहे हे थोडे याच्याकडे झुकून जातील. आणि याच्याकडे झुकल्यामुळे याच्यावर बघा काय होऊन लागेल, पार्शियल निगेटिव्ह चार्ज येऊन लागेल. याच्यावर काय होऊन लागेल, पार्शियल पॉझिटिव्ह. बघा मित्रांनो, आतापर्यंत आपण काय बघितलेलं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज कोणामध्ये येतो असतो, फक्त आयोनिक बॉन्ड मध्ये येतो. कोव्हॅलेंट बॉन्ड मध्ये आतापर्यंत बघितलं का तुम्ही? आता क्लोरीनच्या मॉलिक्युल याच्यामध्ये कधी बघितलं का पॉझिटिव्ह निगेटिव्ह? फ्लोरीन आहे बघितलं कधी पॉझिटिव्ह? नाही बघितलं. पण याच्यामध्ये एक एक्सेप्शन आहे, ते काय आहे की ज्या वेळेस दोन डिफरंट ऍटम आहे ज्यांच्या इलेक्ट्रोनिगेटिव्ह मधला फरक थोडा जास्त आहे, किंवा एक जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि एक कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तर अशा वेळेस काय होईल की ही जी काही पेअर आहे कोव्हॅलेंट बॉन्डची, ती थोडीशी कोणाकडे चालली जाईल की जो जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह वाला ऍटम आहे त्याच्याकडे, बरोबर आहे, याच्याकडे चालली गेली. त्यामुळे याच्यावर पार्शियल, म्हणजे पार्शियल काय निगेटिव्ह चार्ज येईल, याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज. ठीक आहे, फक्त एक लक्षात ठेवा तुम्ही, प्रश्न असा येईल जो पोलार बॉन्ड आहे तो कोणामध्ये बनवतो, नेहमी डिफरंट ऍटम मध्ये बनवत असतो, आणि ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कशी असते, नेहमी डिफरंट असते. वन एक्झाम्पल हो HCl देअर. दॅट इज द रिझन वाय की जेव्हा पण आपण HCl ला बघा पाण्यामध्ये टाकत वगैरे असतो किंवा रिएक्शन करत असताना H+ आणि Cl- असे ऍटम भेटतात. तरी पण बघा हे आयोनिक कंपाऊंड नाही, हा कोणता कंपाऊंड आहे, इट इज अ कोव्हॅलेंट कंपाऊंड. लक्षात ठेवायचे, HCl हा कोणता कंपाऊंड आहे, कोव्हॅलेंट कंपाऊंड. नॉन पोलार नाम आहे बघा, इथं दोन पोल नाहीये, दोन वेगवेगळ्या गोष्टी नाहीये. नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म बिटवीन सेम ऍटम. कोणत्याही दोन सारख्या ऍटम्स मध्ये नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड तयार होत असतो, बरोबर आहे. शेअर्ड पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इज इक्वली अट्रॅक्टेड बाय इच. आता बघा दोघी सारखे म्हणजे शेअर केलेले इलेक्ट्रॉन आहे, जेवढा हा इकडे अट्रॅक्ट करतो तेवढा पण हा इकडेच अट्रॅक्ट करेल. म्हणजे इक्वली काय करताय मित्रांनो, ते अट्रॅक्ट करायचं काम करताय. द शेअर्ड इलेक्ट्रॉन पेअर इज इक्विडिस्टन्स टू बोथ. आणि जर दोघी सारख्या पद्धतीने सारख्या फोर्सने ती पेअर अट्रॅक्ट करताय, तर त्यामुळे ती जी पेअर आहे मित्रांनो ती किती इक्विडिस्टन्स, म्हणजे दोघींपासून इक्वल डिस्टन्सवर बसलेली आहे. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड एंड नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. इतना याद रखना है की जो पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड आहे ते डिफरंट ऍटम ज्यांची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरंट असते त्याच्यामध्ये फॉर्म होतं, आणि याच्यामध्ये पार्शियल पॉझिटिव्ह पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो. तो का बरं येतो, कारण हा जी पेअर आहे शेअर केलेली यांनी, ही थोडीशी कोणाकडे इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऍटम कडे सरकून जाते. नॉन पोलर कोणामध्ये होत असतो, सेम ऍटम्स मध्ये, याच्यामध्ये दोन पोल नाही राहत, दोन वेगवेगळ्या गोष्टी नाही राहत, सेम गोष्टी राहतात त्यामुळे. आणि याच्यामध्ये जी पेअर आहे ती दोघींपासून कशी मित्रांनो सारख्या डिस्टन्सवर राहते बस. सो दिस इज ऑल अबाउट टुडे. आज के लिए देखो लेक्चर इतना ही है, जो आगे का लेक्चर है आज हम 5 बजे लेने वाले हैं, ये याद में रखना. ठीक है. एंड अनदर थिंग, देखो ये जो मैं रिकॉर्डिंग कर रहा हूँ ये कोई कमर्शियल पर्पस के लिए बिल्कुल नहीं है. जो मेरे स्टूडेंट है जिनको लगता है कि जो रिवीजन करना है छोटा मोटा रहेगा उनके लिए है. ठीक है, कुछ सजेशन होगे तो आप डाल सकते हो, नहीं होगे तो कोई बात नहीं. सजेशन डालने से अच्छा एक काम करो, खुद पढ़ना स्टार्ट कर दो, इट विल इम्प्रूव योर सेल्फ. ठीक है.